नराधम अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल. महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 4 वेळा बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद. जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अत्याचार. अशोक खरातकडे 7 पुंगळ्या मिळाल्या. गोळ्या कुठे गेल्या? नरबळी दिले का असा पोलिसांना संशय. 5 दिवसांच्या कोठडीत खरातची झाडाझडती घेणार. रुपाली चाकणकरांना सगळ्या पदांवरून बडतर्फ करा. नाशिकमधल्या महिला पदाधिकाऱ्यांनी आघाडी उघडली. काही पदाधिकाऱ्यांची तर पक्षातूनच काढा अशी सुनेत्रा पवारांना पत्र लिहून मागणी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार. अजित पवारांच्या अपघाती निधनावरही मुख्यमंत्री बोलणार. आमदार रोहित पवारांच्या लढ्याला यश. व्हीएसआर कंपनीविरोधात कर्नाटकात गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्यानं रोहित पवारांची परराज्यातील पोलिसात धाव. इराणशी चर्चेसाठी अमेरिकेनं 15 कलमी मसुदा पाठवला. इराणचा अणु कार्यक्रम संपवण्याची, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील कब्जा सोडण्याची अट. कुवेतच्या विमानतळावर ड्रोनच्या हल्ल्यानंतर भीषण आग. ड्रोन हल्ल्यानंतर तेलाच्या टाकीला भीषण आग लागली. 8 मार्च नंतर कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा हल्ला. युद्धावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तान दौरा करण्याची शक्यता. इस्लामाबादेत इराणी अधिकाऱ्यांशी भेट होणार. आखाती युद्धावर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. इंधनाच्या टंचाईवर चर्चा होणार. महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, श्रीकांत शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता. उद्याच्या रामनवमीच्या निमित्तानं नागपुरातल्या पोद्दारेश्वर मंदिरात 15,000 नारळांची आरास. सभामंडप आणि प्रवेशद्वार अनोख्या पद्धतीनं सजवलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.